नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? नवीन दिवस नवीन राईड. आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय, राईड करताय ना, करायलाच पाहिजे. कारण की तुमच्यासाठी परत एकदा नवीन एक घेऊन आलो मोठं व्लॉग. आज गावी चाललो आहे, गणपती स्पेशल व्लॉग असेल. तर मुंबई गोवा हायवेची काय परिस्थिती आहे ते सर्व तुम्हाला दाखवून देतो. सो लेट्स मीट. टॉप बॉक्स वगैरे मी लावून घेतो, सामान खूप सारं आहे, लावतो आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट भेटतो. सो मित्रांनो, झालेलो आहोत, निघालो आता आम्ही. सोबतच माझी आजी पण आहे, ती आणि मी गावी चाललो आहे. सो बाकी आता 7 वाजलेत. लवकर निघायचा प्लॅन होता थोडा, पण काही कारणास्तव लवकर नाही निघता आलं. आता निघतो आणि तसं माझं गाव 3 तासावर आहे पनवेलपासून. मुंबईपासून 5 तास लागतात, बट पनवेलपासून 3 तासावर माझं गाव आहे. बट आता मुंबई गोवा हायवेची कंडिशन खराब असल्या कारणामुळे जास्त टाईम लागू शकतो. आता तुम्हाला मी सांगतो कंडिशन कशी आहे ती. मला व्लॉगमध्ये दिसेलच मुंबई गोवा हायवेची काय कंडिशन झालेली आहे आणि किती वेळ लागू शकतो आपल्याला माणगावपर्यंत तरी पोचण्यासाठी मिनिमम, तर तुम्हाला आता दिसेल. सो आता निघूया बाहेर वगैरे. मम्मी पप्पा पण आहेत. बाकी पाऊस वगैरे नाही आला तर खूप बरं होईल. आता एक तर मी रेन लायनर वगैरे घातले आहेत. एवढं बेकार अशी गरमी होते ना, कारण की जर रेन लायनर घातले आणि पाऊस नाही पडला, खतम. एवढा घाणवाला जो आपल्याला हे होणार आहे ना, गरमी लागेल का हदच नाही त्यासाठी. मग काय शुक्रवार आहे, उद्या गणपती येणार आहेत. लेट जाण्याचं कारण असं आहे की थोडं मला काम पण होतं आणि थोडं नाही जाता आलं काही कारणास्तव. पण एक दिवस आधी निघतो, आणि बिकॉज डेकोरेशन 0 झालेलं आहे, काहीच डेकोरेशन केलं नाही आहे. एकतर आज ते जाऊन डेकोरेशन करायचं आहे. परत आज संध्याकाळी जाऊन आम्हाला गणपतीसुद्धा आणायचं आहे. राईट, तुम्ही बरोबर ऐकता. गणपती आम्ही आजच आणणार आहोत, बिकॉज आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो. सो ते 1.5 दिवसाचा गणपती, ज्या दिवशी गणपती येतात त्या दिवशी आणायला गेलं तर त्यात अर्धा दिवस निघून जातो, आणि मग गणपतीसोबत जास्त टाईम नाही स्पेंड करता येत. वर्षभर आम्ही वाट बघतो ना, असं होतो. सो यावर्षी बोललो की थोडा 1 वर्ष आधी, 1 दिवस आधीच आणू आपण गणपती. सो आधीच आणतो. तुम्हाला मी भेटतो, मी बाहेर पडून तुम्हाला डायरेक्ट भेटतो. सो मित्रांनो, पंचमुखी हनुमानची इथे पोचलेलो आहोत. मी प्रॉपर पनवेलमध्येच राहतो, ओल्ड पनवेल साईडला. जय श्रीराम. ओके, आता पंचमुखी हनुमानची इथे पोचलो. आता इथून बघा, इथून माझा अराउंड माझं गाव 125 किलोमीटरवर आहे. आता त्याला किती वेळ लागतं डोंट नो. मी जेव्हा नॉर्मली पण जातो गावी तेव्हा मी अराउंड 2 तासात गाव कवर करतो, म्हणजे माझं गावचं जे रोड आहे. आता होप बघूयाला किती वेळ लागतो ते. बाकी मी ऐकल्याप्रमाणे मुंबई गोवा हायवेची परिस्थिती एवढी खराब नसावी. बोलतात की बऱ्यापैकी काम झालेलं आहे, प्रशासनाने बऱ्यापैकी काम केलं आहे. आता किती खरं आहे किती खोटं आहे ते जाऊनच बघू आपण. बाकी मी पहिल्यांदा माझ्या आजीला असं बुलेटवर नेतो एवढा लांब. मीन्स घेतल्यापासून मी बसवलं आजीला, अशातला प्रश्न नाही आहे. बट असं राईडला किंवा असं गावी वगैरे मी कधी घेऊन नाही गेलो माझ्या आजीला. फर्स्ट टाईम येते ती. तिला ह्यातलं काही समजत नाही. असं ती बोलते की काय असतं हे व्हिडिओ वगैरे. असं आपली आजी आहे, टिपिकल आपली ओल्ड जनरेशनची आहे ती. तिला कसं या गोष्टी माहीत असणार आहेत. बाकी तुम्ही माझ्या 1 इयर रिव्ह्यूला चांगला काय प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. मनापासून आभारी आहे मी तुमचा. 400+ व्ह्यू गेलेले आहेत. आणि आपला हार्ली वर्सेस रोड होता, त्यातसुद्धा तुम्ही खूप सारं प्रेम दिलं. 450+ व्ह्यू गेलेले आहेत. त्यामुळे तुमचं धन्यवाद मित्रांनो. असंच प्रेम असू द्या. आपण तुमच्यासाठी नवीन नवीन कॉन्टेंट शोधून आणतच राहू. खूप बरं वाटतं जेव्हा की एवढी मेहनत केल्यानंतर तुम्ही असं प्रेम दाखवता. खूप बरं वाटतं. शॉर्ट्सवर पण तुम्ही प्रेम दाखवताय, खूप बरं वाटतं मला. बाकी मित्रांनो, बघू शकता की ट्रॅफिक इथूनच दिसायला लागलेली आहे. तर देव जाणे किती वेळ लागेल. मी तरी पण माझ्या वडिलांना बोललेलो लवकर निघूया, बट बोलतात ना, निघता निघता होतंच लेट. काय करणार.
अरे बापरे, ही बाई बघा ना गावी जाते, ती बॅग आता बांधून ठेवली तर सायलेन्सरवर. आता किती तास ती बॅग तशीच राहणार, किंवा ते काकी किती वेळ पाय तसंच ठेवणार. लोक काही गोष्टी अतिरिक्त करतात. अरे बाईक आहे यार, थोडंसं सामान्य इनफ आहे. ओ बापरे, त्यात पोरगं पण आहे लहान. ते काय बोलणार ना लोक. सांगतो की कॅमेरा चालू आहे. स्कूल बसला पण घरची व्हॅन बसलेली आहे. बापरे, गर्दी गर्दी गर्दी. मला वाटलं आयुष्य होईल आज. खूप सोड पोरं स्कूलला पण जातं का. बाबा रे, त्या बाईकवर किती सामान खाल्लेलं आहे. आई शपथ. आणि रॉयल फील्डचे ड्रॉबॅक माहिती पाहिजे, जर आपल्याला ट्रॅफिक वगैरे कंटिन्युअसली ट्रॅफिक वगैरे लागली ना, खतम. एवढी गाडी हिट मारते ना की बापरे, सांगूच नाही शकत तुम्हाला. आणि वर तुम्ही रेल लाईनला घातलेत ना, तर एवढं काय बोलतात, एवढी गरमी होती ना मारण्याची, खतरनाक. तुम्हाला माहीतच असेल तरी तुमच्यासाठी किंवा नवीन ऑडियन्ससाठी आपण रिटर्न एकदा सांगूया. आपण स्ट्रेट गेलो तर आपण वाया खोपोली, पुणे, लोणावळा ह्या साईडला जायचं असेल स्ट्रेट गेलो तर. आणि आता आपण जातो राईटला कोकणात जाण्यासाठी. मुंबई गोवा हायवे तिथे जाण्यासाठी आपण राईट घेतो. बोला गणपती बाप्पा मोरया. वा 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 वा, काय प्रशासनाची काम आहेत बा. खड्डा बघा किती मस्त आहे ना. रात्रीचा कोण असं विचार आला असेल टू व्हीलरवर, खड्डा बघितला नाही बघा. रोडची हालत बघा. झाला ना त्याचं काम, झाला म्हणजे इथेच. खड्डा विचारायला दिसला ना अंधारात, लाईट वगैरे नसेल बाईकला, तिथून तो प्रशासनाला करप्शन करायचं, पैसे घेणार, टॅक्स कापणार लोकांचे, ह्या गोष्टी करणार, त्या गोष्टी करणार. रोड बनवायच्या नावाखाली यांचे वांदेत. प्रत्येक 2 मिनिटांनी रोड खराब आहे. तिथून आपण लेफ्ट घेतल्यावर आता तुम्हाला जी समोर बिल्डिंग दिसते त्या पुढेच माझं पण घर आहे तिथे. पण तिथून यानं खूप फिरून यायला लागतो. लेफ्ट घेतल्यावर आपण लागतो मुंबई गोवा एक्सप्रेस नाही, हायवेला लागतो आय थिंक सो. हा राईट, हायवेला लागतो आपण. बघू शकता तुम्ही गर्दी. मित्रांनो, सो आता मी थोडं पुढेपर्यंत आलेलो आहोत. जसं की कर्नाला डोंगर बोलतो, कर्नाला किंवा अंगठ्याचा डोंगर असं बोलतो आपण. तेव्हा अंगठाचा असा शेप वाटतं पण त्याला अंगठ्याचा डोंगर बोलतो आपण. त्या डोंगरापर्यंत जर इथं आलो तर हे बघा, आता इथून तरी रोड एकदम कॉन्क्रीट केलेला आहे. जर तुम्ही मुंबईवरून आलात तर इथून बिंदास चिंता करू नका, इकडचा रोड बऱ्यापैकी चांगला आहे. तर किती किलोमीटर्स आहे चांगलं ते बघावं लागेल. बट आता इथून तरी स्टार्टिंगपासून तर चांगला दिसतोय. आणि अजून पण ट्रॅफिक वगैरे, बापरे केवढी लोक पण, अजून तरी ट्रॅफिक वगैरे नाही दिसत इथे आय थिंक सो. इथून लोक पास आउट झालेत खूप पुढे, त्यामुळे इथे गर्दी नाही आहे की माझा असा भ्रम आहे एक. ते तर समजेलच लवकरात लवकर मला काय आहे ते. बाकी मित्रांनो, तुम्हाला कॅमेरा अँगल कसा वाटतं मला नक्कीच सांगा. बाकी ब्लॉग कंटिन्यू करा. आणि जर ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. आणि लोकांना थोडं शेअर, तुमच्या एक शेअरने माझ्यासाठी किती फायदा होईल यार. मित्रांनो, तुम्हाला पैसे नाही लागत शेअर करायला. सिंगल शेअर बटन क्लिक करायचे, आपले जे जवळचे मित्र आहेत त्यांना सेंड करायचं, झालं ना. सनराईज झालेला आहे मित्रांनो. ओ बापरे, लोक गाडीवर अतिच सामान ठेवतात. मित्रांनो, अजून एक एसटी बंद पडलेली आहे. एसटी बंद, सर्व लोक बिचारे बसलेले आहेत. चाकरमान्यांना गावी जायचं आणि अशा गोष्टी झाल्यात. लोकांनी काय करणार, संताप करू शकतो फक्त, दुसरं काही करू नाही शकत. आय होप त्यांची एसटी लवकरात लवकर रिपेअर होतील आणि ते त्यांच्या गावी सुखरूप असे जातील. आणखी ते पण गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गावी जात आहेत ना. कोकणी माणसं म्हटल्यावर गणपती, शिमगा असो, नंबर 1 गोष्ट आहेच मित्रांनो. आता मी एवढा खर्च पण केला चॅनलवर. काय करतोस मित्रा, आतमध्ये तरी घे. पाठून ओव्हरटेक करतो आणि काकी बायकांना बघितलं थोडी भीती वाटते. असं मी सोपट कोणाला जज नाही करत आहे, जस्ट एक सांगतोय. आता लगेच कमेंटमध्ये अरे तन्मय तू असं कसं बोलू शकतोस, बरं शिवाय ऐकायला लागतील. त्यापेक्षा नसलेलं बरं ते 712 DDSR ग्रुप. बाकी हा DDSR ग्रुप जो तुम्हाला सांगितलं, हा बिल्डर आहे एक.
आणि त्या बिल्डरनी हे काय बोलतात हॉटेल काढलेलं आहे. कोल्हापूरमधलं आहे ते, लय फेमस आहे हॉटेल बोलतात ते. फ्रँकली स्पीकिंग मी खरं सांगू ना, मी गेलो एकदा दोनदा तिथे. बेकार जेवण आहे, बेकार जेवण आहे, खरं बोलतो, खूप बेकार जेवण आहे. त्यापेक्षा आपली आई जी घरात बनवतो ना चिकन मटन भाकरी वगैरे, लाखपटीने चांगलं आहे. मित्रांनो पेनपर्यंत जवळ पोचलं, पेनच्या ऑलमोस्ट जवळ पोचलेलो आहोत. तरी आता रोड मला बघा खाली दिसतोय, 4 पदरी रोड वाटतो आय थिंक. हां 4 पदरीचा आय थिंक सो. तर रोड वगैरे बघा तुम्ही, खड्डा वगैरे तर अजून काही नाही आहे तेवढे, लिटिल बिट आहेत ते नॉर्मल रोडला पण असतात. ते प्रॉपर कॉन्क्रीट रोड केलेला आहे आणि ट्रॅफिक वगैरे पण नाही आहे एवढी. तुम्ही गावी जर याचा विचार करत असाल तर गणपतीत तर बिंदास येऊ शकता, असं काय नाही आहे आपला की ट्रॅफिक वगैरे जास्त काय दिसतंय. तर मी तुम्हाला काय बोललो, 2 चान्सेस आहेत. बिकॉज अजून मी जस्ट पेनच्या जवळपास पोचतोय. तर बघा टोल फाटाची इथे आहे, जस्ट मी जवळ पोचतोय तिथे. तर पुढे ट्रॅफिक भेटेल अशी अपेक्षा आहे, पण नाही भेटले तर खूप बरं वाटेल मला. तो ट्रॅफिक भेटली ना, खूप ड्रॉबॅक आहे तो. रॉयल एनफिल्ड चालवणं म्हणजे खूप ड्रॉबॅक आहे. जर आपण खूप स्लोली चालवले ना, ते हिटिंग इश्यू एवढे होतात ना, बापरे. आणि प्रत्येक रॉयल एनफिल्डला माहीत असेल त्याला त्यांच्या गाडीकडनं एक लव बाईट भेटतोच. मला तर गाडी घेतल्यावर बरोबर 1 महिन्यानेच लव बाईट भेटलेला. ऑडियन्स विचार करत असेल, अरे हा कोणत्या पोरीबद्दल बोलतो की का लव बाईट कशाबद्दल बोलतो हा. तुमचा गोष्ट क्लिअरिफिकेशन करून देतो. मी लव बाईट बोलतो म्हणजे सायलेन्सरचा चटका. रॉयल एनफिल्डच्या प्रत्येक ओनरला एक ना एक चटका लागलेलाच असतो. बघा ना त्या काकी पण बघा ना, बापरे किती सामान घेऊन बसला. एक तर पाय बघा ना कसं ठेवलंय. मलाच भीती वाटते यार. ओ पोलीस मामा, मलाच भीती वाटतं त्यारे लोक कसे एवढं ट्रॅव्हल करतात यार. असं काय काय लोक आहेत ना, लिटरली मी कोणाला जज नाही करत किंवा काही बोलत नाही आहे मी, पण काही काही लोक लिटरली आहेत ना, स्प्लेंडर वगैरेवर सुद्धा आहेत ना, रत्नागिरीला वगैरे जातात. आय नो जिद्द असते एक, बट यार स्वतःची सेफ्टी पण महत्त्वाची आहे ना यार. मोफत बस सेवा, एकनाथ शिंदे साहेबांनी मोफत बस सेवा दिली गावी जाणाऱ्या लोकांसाठी. बरं आहे यार, आमच्यासारखं जे बाईकने जातात त्यांच्यासाठी पण काहीतरी दिलं पाहिजे ना. 500 रुपये 1000 रुपये पेट्रोलसाठी तरी हो. अहो आम्हाला 1000 रुपये पण खूप झाले हो, गावी जाऊन येऊ आम्ही 1000 रुपयाच्या पेट्रोलमध्ये. आमचा पण काहीतरी असा विचार केला पाहिजे यार गव्हर्नमेंटने, बरोबर ना. काय बोलता मित्रांनो, आपण मोर्चा काढायचा का? त्यांना मोफत बस सेवा, तर आपल्याला पण पेट्रोल पाहिजे ना फ्रीमध्ये. काय जस्ट मस्ती करतोस, लगेच कुणी ऑफेंड होऊ नका, कमेंटमध्ये येऊ नका. अरे रे तन्मय आपण ऐसा बोला. असं आजकाल खूप लफडी चालली आहेत. कोण काय बोलतो, कोणाचे सेंटिमेंट्स कधी हर्ट होतील माहीत नाही. त्यामुळे मी आधीच सांगतोय, मी कोणत्याही जातीवरनं पातीवरनं किंवा कोणत्याही पार्टीवरनं मी कोणाशी काही बोलत नाही. मी जस्ट एक माझं ओपिनियन शेअर करत असतो तुमच्याशी गाडी चालवताना, किंवा तुमच्याशी काहीतरी गोष्टी सांगत असतो. त्यामुळे जर कुणाला हर्ट झालं असेल, काय झालं असेल तर माफ करा मला. बाकी मित्रांनो, खारपाड्याच्या इथे पोचलो आहे. लक्षात ठेवा, इथे कधी पण येतं असं सिजनलच्या टायमाला. एक्झाम्पल शिमग्याला सुद्धा आलात तर लायसन्स पेपर्स वगैरे सोबत ठेवा. तुमचं नशीब खराब असेल तर थांबवतील ते लोक. सो मित्रांनो, पेनच्या इथे पोचलोय. पेन घ्या पेन. थँक्यू मित्रांनो. आय नो मी फालतूची एकदम कॉमेडी केलेली आहे, तुम्हाला खूप सारं एकदम हसू आलं असेल, मला शिवाय घालायची खूप इच्छा करत असेल. जाऊ तेव्हा तुमचा छोटा भाऊ आहे, माफ करा मला. बाकी मित्रांनो, तर आपण हमरापूर क्रॉस केलेला आहे. जस्ट हमरापूरचं पाठी बोर्ड गेलेला आहे. मला वाटलं असेल, अरे तुला कसं माहिती एवढं? मला माहीत असेल का? मी बोर्ड बघितला आणि तुम्हाला सांगतो. ऐसा मत करो मेरी जान, माहित आहे, लाइफ में कुछ अच्छा करो यार. माफ करा मित्रांनो, माफ करा. बाकी बॅक टू टॉपिक, की रोड खूप चांगलेले आहेत. पेनपर्यंत खूप चांगले रोड आहेत. टेन्शन नाही आहे मित्रांनो, टेन्शन नाही आहे. खूप सुंदर रोड बनवलेला आहे, हापर रोड बनवलेला आहे, झालेला आहे ऑलमोस्ट कवर. पेट्रोलचं वगैरे पण टेन्शन नाही मित्रांनो. पेट्रोल वगैरे पण खूप पेट्रोल पंप आहेत. तुम्ही जो टाकत असाल तो पेट्रोल पंपचं पेट्रोल भेटेल तुम्हाला. इंडियन ऑइल टाकता, HP टाकता, शेलचा टाकता, जिओचा टाकता, नायराचा टाकता, जो टाकता पेट्रोल तो. मी पेट्रोलची गोष्ट करतो मित्रांनो, कृपया चुकीचे अर्थ काढू नये. माझे आहेत मित्र खूप ब्लॉग बघणारे,
चुकीचा अर्थ काढतील, परत कमेंट करतील, अरे तन्मय भाई आपने ऐसा ऑफेन्सिव्ह बात कर दी, म्हणून तुम्हाला बोललो. बाकी येऊन वगैरे आले, देव आपल्यावर आज खुश आहेत, स्वामी समर्थांची कृपा आज. तर असंच गावी जाईपर्यंत पाऊस नको, नाही तर मित्रांनो ब्लॉग करणं मुश्किल होतं. आता बघा जसं की मी ब्लॉगची वायर लावलेली आहे, तर कसं आहे, तर जेव्हा मी ब्लॉगची वायर लावतो, माईक वगैरे ॲड करतो, तेव्हा मला जे वॉटरप्रूफिंग असते गोप्रोची साईडचा जो केस असतो तो ओपन करावा लागतो, आणि त्या टायमाला गोप्रो वॉटरप्रूफ नाही राहत. ही सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. जेव्हा तुम्ही ती शेल बंद करून नॉर्मली पाण्यात सुद्धा घेऊन गेलात ना 30 फूटपर्यंत, नो इश्यूज, काही होणार नाही, तेव्हा गोप्रो वॉटरप्रूफ असतो. बट जेव्हा असं मोटोव्लॉगिंग सेटअप करता ना, तेव्हा खूप इश्यू होतात. तर पाणी वगैरे पडलं, आतमध्ये गेलं, खतम. 50,000 रुपये माती मोल. 50,000 रुपये माती मोल होतील, माती मोल 50,000 रुपये. की कवर झालेला आहे रोड. ओ भाई मित्रांनो, जसे पेनमध्ये पोचलेलो आहोत, थोडीशी ट्रॅफिक दिसलेली आहे मला, तेव्हा स्वामी समर्थ नको रे बाबा ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हटली ना, तुम्हाला माहिती आहे मला किती चिडचिड होते ते. आपलं जसं की डेली ऑब्झर्वेशन सिरीजमध्ये बघितलंच असेल आपण, की किती सारे दरवेळी आपल्याला सिग्नल वगैरे लागतात, बरोबर ना. हा मूर्ख आता बघितलं गाडी कशी घेऊन गेला. हे साले हॉर्न वाजवत नाही, काय नाही, गाडी कशी पण घुसवतात. मित्रांनो बघा, इथं जर पोचलात, पेनला तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर खालतून लेफ्ट घ्या, पेनमध्ये एंट्री कराल, आणि जर बायपास करून मुंबई गोवा हायवे कंटिन्यू ठेवायचं तर वरतूनच जातं. अरे ही आहे ना माधुरी तारक मेहता का उलटा चष्मामधली. 9 वाजून एक एसटी बंद झालेली आहे. बॅक टू टॉप. मित्रांनो मी ऑलमोस्ट 25 मिनटं ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. 25 मिनटं, परफेक्ट 25 मिनटं मी ट्रॅफिक अडकलेलो. ट्रॅफिकमध्ये जिथे तुम्हाला आता भेटलेलो मी मगाशी, तिथून मला जस्ट फक्त क्रॉस करण्यासाठी आहेत ना 25 मिनटं लागलेले आहेत. 25 मिनटं. जर ट्रॅफिक भेटली तर बेकार भेटेल, अशातली परिस्थिती आहे आता. तरी पण मला रॉयल एनफील्ड असल्या कारणामुळे मला कॉर्नरने साईडला जाता नव्हतं येत, कारण की जागा नव्हती तेवढी. आणखी आज गाडी लोडेड आहे, टॉप बॉक्स भरला, पुढे बॅग आहे, त्यामुळे मी असं साईडने वगैरे घेत नव्हतं. आणि प्लस आजी पण आहे, आणि आजीला असं बाईकवरचं जमत नाही एकदम, आणि तिला सवय नाही आहे आधीपासून, त्यामुळे एवढं मी काही रिस्क घेत नाही. असं सेफ जाण्याशी मतलब आहे. टाईम कोणाशी आपल्याला काय रेसिंग नाही लावायची की ह्या टायमातच पोचलो पाहिजे, की मी ह्या टायमातच कवर केलं पाहिजे रोड. सुखरूप घरी जाणं हे महत्त्वाचं आहे. सो मित्रांनो आता जस्ट नाश्ता करून घेतलेला आहे. मी वडखल आतमध्ये घुसलेलो नाश्ता करिता. नाश्ता वगैरे झालेला आहे. आजीनी काही जास्त काही खाल्लं नाही, आजीचा उपवास असल्या कारणामुळे आजीने फक्त कॉफी पिली आहे. आणि मी तर काय तुम्हाला माहीतच आहे, खाल्लं असणार पोट भरून. मी माझा फेवरेट मसाला डोसा खाल्लेला आहे. सूर्यदेव पण प्रकट झालेले आहेत, खूप बरं वाटतं आता. पण रेन लायनरने पूर्णपणे आता बोलू नाही शकत शब्दपाठ लावलेले आहेत, समजून घ्या तुम्ही. भावना पोचल्याच असतील तुमच्यापर्यंत. आता प्लीज असं बोलू नका की आता मित्रा भावना कोण असतील. काही आहेत नमुने की जे विचारतात अरे भावना कोण, पण आधीच क्लिअर केला की भावना कोण नाही. आणि बाय द वे जस्ट एक सांगायचं होतं की आता मी जेव्हा मॅपमध्ये चेक केलं, अराउंड इथून मानगाव 60 किलोमीटर्स आहे, 65 किलोमीटर्स आहे, तरी ते रोड कवर करण्यासाठी 2.5 तास दाखवतोय. बेकारवाले ट्रॅफिक आहे असं वाटतं मला. हे बघा रिटर्न डांबराचा रोड चालू झालेला आहे मित्रांनो. आणि खड्डे, बॅक विथ खड्डेस. तेच बोललो यार, मुंबई गोवा हायवे एवढं सुंदर बनवणार कसं. बाकी तुम्हाला फ्रेममध्ये बॅग वगैरे दिसत असेल तर थोडं प्लीज इग्नोर करा, कारण की मित्रांनो गावी चाललो, गावी जाणार म्हणजे सामान वगैरे नेणारच. आणि आपल्याला रायडिंग माहीत असते. आई वडील बोलतात अरे काय एवढा खाली जाणार का तू, पण बॅग वगैरे न्यायला लागते. सो जर बॅग वगैरे आली तर प्लीज कृपया करून इग्नोर करा मित्रांनो. बाकी तुम्हाला फ्रेम वगैरे चांगलीच असेल, नाही तर आपण तर गोप्रो वगैरे घेतलेला आहे. कडक क्लिअरिटी येईल ही गॅरंटी माझी आहे तुमच्यासाठी. त्यामुळे बेफिकर राहून व्लॉग बघा आणि एन्जॉय करा यार.
छोटी सी तो ज़िंदगी है यार, एंजॉय करो, बट छोटी सी ज़िंदगी में भी सेफ राईड करना ये बात है. ओह सॉरी, मी विसरलो आपला मराठी चॅनल आहे. मध्येच ते मी असं बिग बॉस सारखं होतं माझं, विसरून जातो की अरे मराठी बिग बॉस सगळं मी हिंदीच बोलायला लागतो. आणि मी स्टार्टिंगच्या जेव्हा बापरे सूर्यदेव खूप खुशी दिसत आहेत. अचानक ऊन एकदम वाढलेलं आहे. बरं आहे असंच सूर्यदेव प्रकट राहा तुम्ही घरी जायपर्यंत गावी. ओ हो वाव, 1 फुटी खड्डा. अहो तो माहीत नाही, तो खड्डा असं उगाच थोडी काढला आहे. तिथे प्राणी पक्षी वगैरे येऊन त्यांना पाणी पाजण्यासाठी तो खड्डा बनवला आहे. यही नहीं, अभी और सुनिए. आपण बोलतो ना तलाव बांधतात पाणपोई, ती त्यांच्यासाठी पाणपोई बांधली आहे. गव्हर्नमेंट असं उगाच थोडी खड्डे बनवते एवढे. मित्रांनो गव्हर्नमेंटकडे पण प्लॅन आहेत. बरोबर बोलतो ना मी, बरोबर बोलतो. ते एक लाईक होऊन जाऊच दे, मी वेट करतो तुम्ही लाईक करेपर्यंत. केलं लाईक, केलंच असणार तुम्ही लाईक, आणि सबस्क्राईब पण केलं असेल हे मला वाटतं. मित्रांनो वाटतं असं राहू देऊ नका, प्लीज सबस्क्राईब पण करत जा. आपण जवळच 300 सबस्क्रायबर होण्यापासून थोडेसेच बाकी आहेत, आपले 40-35 बाकी आहेत. जोशीवाडेवाले मित्रांनो सरळ सरळ सांगतो, जोशीवाडे एकदम फालतू लागतात. नो ऑफेन्स बट फालतू लागतात. अजून एक एस टी बंद आहे, काय इश्यू चाललेत काय माहीत. पण नो ऑफेन्स, खरंच जोशीवाडे जे वडे आहेत ना खूप बेकार लागतात. मी आतापर्यंत 2 आउटलेटमध्ये खाल्ले आहेत, बट दोन्ही आउटलेटमध्ये एवढे बेकार वडे भेटलेत ना मला. आणि काही लोकांना आवडत पण असतील, बट मी माझं ओपिनियन शेअर केलं आहे. बाकी तुम्ही तुमची इच्छा, मी तुम्हाला सांगायचं काम केलं की आलात तर खाऊ नका. वॉन्ट गणपतीचा कॉन्टेंट किंवा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा, पण त्यावर पण व्हिडिओ बनवतो. मित्रांनो हे बघा पूर्णपणे ट्रॅफिक आहे, पूर्णपणे ट्रॅफिक लागली इथं. आणि इथून जाण्यासाठी पण रोड नाही म्हणून बघा सर्वजण उलटा साईडने जातात. तर पाठी एक बससुद्धा अडकलेली आणि रॉंग साईडने तर जावं लागतं. आणि ऑप्शनच नाही आहे ना, जर सरळ साईडने जायचं म्हटलं ना तर खतम. असं गाडी पुढेच जाणार ना, तिथेच अस्टॉक होऊन राहू. पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम आहे. आणि तुम्हाला खरं सांगू काहीतरी स्कॅम चालू यांचा, काय चालू काय माहीत नाही. पण 8 ते 10 एस टी आहेत ना कंटिन्युअसली मी आता बघितले आहेत. तो मला रेकॉर्ड्समध्ये ब्लॉगमध्ये पण दिसेल. 4 ते 5 तरी एस टी बंदच आहेत. आणि आपोआप बंद होतात, मुद्दामून करतात, ह्यांनाच माहीत. मित्रांनो एक गोष्ट सांगावीशी वाटली तुम्हाला, मला असं खूप बरं वाटलं. आता समोर तुम्हाला गाडी दिसते ॲक्सेस MH05ची आहे ती. तिथे काय आलं पाठी की ते साईडनी गाडी काढत होते, तर चुकीने त्यांचा मिस्टरच असणार ऑफकोर्स. ते त्यांच्याकडनं हँडल काय बोलतात फिरला टायमावर चुकीने, आणि ते खालती पडले लेफ्ट हँड साईडला. तर ते बघू शकता की त्यांचं हे पूर्ण कपडे खराब झाले, रेनकोट वगैरे. पण तरी पण तुम्हाला माहीत आहे त्या ताईंनी त्यांना काय भडकले नाही किंवा काय नाही. त्या ताईंनी उलटी त्यांना मदत केली गाडी उचलायला. आणि पहिला स्वतःला न बघता त्यांनी त्यांना विचारलं तुला तर लागलं नाही ना. त्याला बोलतात खरं प्रेम आणि नवरा बायको. खूप बरं वाटलं. आता आजकालच्या पोरी कशा असतात, अरे पलटा सोड, पहिला मला स्वतःला बघू दे. हे आपला कोकणातला सुंदर निसर्ग. अजून कोकणात नाही पोहोचलोय, बट आपण त्याच रोडवर आहोत मित्रांनो ऑलमोस्ट. अरे या साईडला येण्यासाठी पण एवढी का ट्रॅफिक आहे? हो नाही, येण्यासाठी पण गावावरनं लोक येतात की काय? गावी कुणालाच जायचं नाही. 13वी किंवा 14वी मला एस टी दिसते की ती बंद आहे ती बघा. आणि इथं अडकली पण आहे चिखलात. 1 साईड पलटे एकदम बघा ना, 1 साईड. बिचारे आपले चाकरमानी कसे गावी जाणार हो? बघा लोकांची हालत बघा. रे बाबा काय करायचं लोकांनी सांगा ना. गणपतीच्या टायमात बरोबर अशा गोष्टी होतात. आणि मित्रांनो ही कंटिन्युअसली ना ट्रॅफिक चालूच आहे. म्हणून मी तुम्हाला बोललो काय तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू, म्हणून बोललो इथून कट करतो, जेव्हा रोड खाली भेटेल तेव्हा स्टार्ट करता येईल. पूर्णपणे पॅक आहे, पूर्ण पॅक. फक्त एसट्या दिसतात फक्त.
पेट्रोल पंप खाली पडलाय पूर्ण. मुंबईला कधी खाली नसतो. सर्व लालडब्बा एस टी सर्व आज मोफत बस जास्त सोडल्यात वाटतं. सो मित्रांनो, वेलकम बॅक. खूप टायमानंतर मला भेटलेली आहे खाली रोड. आता ऑलमोस्ट आपण वाखनपर्यंत पोचतोय. मित्रांनो, फ्रँकली बोलू ना, पनवेलपासून वाखनला यायला हार्डली 1 तास 10 मिनटं लागतात. किती? हार्डली 1 तास 10 मिनटं. आणि आज मला 2.5 तास लागलेले आहेत फक्त वाखनपर्यंत पोचायला. त्याच्या अजून पुढे अजून माझा अर्जुन गाव आहे, अर्धा बाकीचं आहे. विचार करा. आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक कपल पडलं. सांगा ना, आता जर त्यांच्याकडे हेल्मेट होतं म्हणून किंवा सावकाश पडले म्हणून एखादं पडलं, कोण जबाबदार आहे त्याच्या जीवाला? प्रशासन काय बोलणार? अरे तुम्ही लोक साईडने गेलात. अहो बस साईडने जायला आम्हाला का वेळ आली? तुमचे रोड तसे बनवलेले आहेत ना, चांगले रोड बनवा. का लोक तर पाठीत दुनियाची ट्रॅफिक झाली, केवढी ट्रॅफिक झाली ऑलमोस्ट. कारण काही नाही, रस्ते खराब आहेत, मध्ये मध्ये एसट्या बंद पडत आहेत. माणसांनी करायचं काय? तुम्ही फक्त टॅक्स पे करताना, अरे टायमर टॅक्स पे केला पाहिजे, नाही तर फाईन लागणार नाही, हे लागणार ना, त्या गोष्टी. रोड तर चांगले होत नाहीत. नाही, संताप कसा माझ्या एकट्याचं नाही आहे. इकडचे प्रत्येक, जर तुम्ही कोण बसमध्ये सुद्धा असेल ना, आता मी बाईकवर जातो ह्यातला प्रश्न नाही, त्यावेळी कोण बसमध्ये सुद्धा असेल ना, त्यालासुद्धा तुम्ही विचारलं तुम्हाला कसं वाटतं रोडचा काय प्रवास, हेच उत्तर असेल की नाही खराब आहेत. आम्ही गोष्टीत टायमावर येऊन सुद्धा काय उपयोग काय झाला? पैसे देऊन आम्ही काय? मध्ये मध्ये पॅचेस करून ठेवले. हे बघा, असे मध्ये मध्ये पॅचेस करून ठेवलेत, खड्डे येतात. माणसाने जाणार कसं? विचार करा ना. आपला ते मध्ये जे पॉलिटिशियन पार्टीचे जे मनसेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे, त्यांनी पण किती वेळेला ते भाषणात त्यांनी सांगितलं बघा ना, मुंबई गोवा हायवे ह्याचं काहीतरी टेंडर 10 ते 12 वर्ष आधी दिलं आहे. आणि हा रोड त्यापासून 4 ते 5 वेळेला बनला गेला आहे बोलतात. कुठे बनला गेला आहे? काय दिसत तर काहीच नाही बनलेलं. सो मित्रांनो, आता इथून चालू होतो आपला घाट. छोटासाच घाट आहे. आपण ह्याला काय बोलू, ह्याचं नाव घाटाचं काहीतरी नाव, सुतलीखिंड. हा राईट, सुतलीखिंड. राईट, सुतलीखिंड घाटात आहोत आपण आता. थोडं मध्ये मला गोप्रो काढावं लागलं, परत रिटर्न घातलं. ॲक्च्युली अचानक पाऊस आलेला, त्यामुळे मला काढावं लागलेलं 2 मिनटासाठी गोप्रो. रिटर्न आता पाऊस थांबला, रिटर्न गोप्रो लावलेला. हे पावसात हाच इश्यू होतो. मोठं व्लॉगिंग करायचं म्हटलं की 1000 वेळेला माईक चेक करायला लागतो, व्हॉइस नीट येते की ना ते बघावं लागतो, कॅमेरा अँगल नीट आहे की ना ते बघावं लागतो. जर कॅमेरा अँगल नीट नसेल तर तुम्हाला मजाच नाही येणार ना यार बघण्यात. वेलकम बॅक. मी आत्ता इंदापूरला पोचलो आहे. अराऊंड 1 तासांनी इंदापूरला पोचलो आहे. मी कोलाडला 10:30ला होतो. कोलाडला 10:30 किंवा 10:40ला. ऑलमोस्ट 40-45 मिनिट्स नंतर मी पोचलो बघा इंदापूरचा बस डेपो. 45 मिनिट्स मी अडकून होतो ट्रॅफिकमध्ये. आणि रोड बघाल ना, 5-6 किलोमीटरचा पण रोड नाही आहे, तरी 40 ते 45 मिनटं लागलेले आहेत. सांगा, एवढी गर्दी आणि ट्रॅफिक झाली आहे ना, ती काय करू नाही शकत आपण. त्यामुळे येत असाल घरात ना तर लवकर निघत जा आणि कुठे थांबायच्या भानगडीत पडू नका, नाही तर अटकलात, लिटरली अटकून जाल पूर्णपणे. आता माझं इथून गाव फक्त 20 किलोमीटर राहिलेलं आहे. 20, हां आय थिंक राईट, 22 किलोमीटर राहिलेलं आहे फक्त. डायरेक्ट मी तुम्हाला तर मानगावला भेटतो, आणि ते दाखवण्यासारखं तर काहीच नाही आहे, फक्त ट्रॅफिक आहे, तुम्हाला बोर होईल त्यामुळे.
मित्रांनो 4 तासाच्या मेहनतीनंतर फायनली आता आपण डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. मी माणगावला पोहोचलेलो आहे. माणगाव रेल्वे स्टेशन आता जस्ट पाठी गेलं. आता माणगाव बस डेपोच्या इथे पोहोचतो. म्हणजे प्रॉपर माणगावमध्ये पण पोहोचलेलो होत होतं. तिथून माझं आता गाव हार्डली 15 मिनिटवर राहिलं. लोणेरच्या इथूनच गाव आहे. ब्लॉग आपण तिथे सेंड करू. हार्डली 15 मिनिटाचा रोड राहिलेला आहे. आता तिथे पण जायला किती टाईम लागतो काय माहीत नाही. लेट्स होप जसा टाईम नाही लागला पाहिजे आपल्याला. आता हे बघा, तुम्ही बघू शकता ना किती ट्रॅफिक आहे यार. गाडी नेणं मुश्किल होते. मित्रांनो लोणावळा बोलतोय. लोणेरे माझ्या गावी पोचलेलो आहे मी. हे बघा 107 किलोमीटर झालेले आहेत. हे अजून 5 ते 6 किलोमीटर आहेत. ते आतमध्ये आहेत. मी तुम्हाला तिथपर्यंत नाही दाखवणार बिकॉज प्रायव्हसी रिझन्स. तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओज वगैरेमध्ये गाव दिसेल बट मी रोड नाही दाखवू शकत तिथून. तुम्हाला माहीत पडलं तर चांगलीच गोष्ट आहे बट मी रोड नाही दाखवू शकत. सो आपण ब्लॉग इथे सेंड करूया. आता मी ऑलमोस्ट लोणेरेमध्ये पोचलो आहे. आणि एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की इंदापूरच्या नंतर माणगावपर्यंत येईपर्यंत खूप बेकार ट्रॅफिक आहे. आणि रोडसुद्धा एवढे बऱ्यापैकी चांगले नाही आहेत. इफ तुम्ही राईट हँड साईडनी येत असाल उलट्या डिरेक्शनमध्ये तर त्या साईडला कॉन्क्रीट झालेले आहेत. तर बऱ्यापैकी तुम्ही तिथून येऊ शकता. ते बऱ्यापैकी रोड चांगले झालेले आहेत. पण ह्या साईडला नो. आता इथं पण लोणेरला पण बघू शकता. आमच्या इथे लोणेरे इथून आपण गोरेगावला जाण्यासाठी राईटला जातो आणि सरळ मुंबई गोवा हायवेलाच कंटिन्यू करतो. त्या रोडला पण बघू शकता. रोडचा अजून काही परिस्थिती आहे तशीच आहे. काय बनवलेलं नाही अजून. सर्व्हिस ब्रिज पण चालू नाही झाला. सो काय करू नाही शकत. हॉटेल महाराजा. बाकी आता थोडं काही गावी सामान वगैरे तर मुंबईवरनं घेतलं. ऑफकोर्स घेतलं. दूध वगैरे काही न्यायचं असेल ते विचारतो घरी कॉल करून. मीन्स गावी कॉल करून. मग आपण बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू परत पुन्हा अशा नवीन कोणत्या तरी टॉपिकसोबत किंवा नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे सेफ, हॅपी राईड, बाय बाय. whatever, please sir, I want to reach 1 million.